आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बनणारी कढी। त्यासाठी आपल्याला हवं आहे 1 लिटर ताक, थोडी मोहरी, जिरं, हळद, मीठ, हे 2 टेबलस्पून असं बेसन आहे, थोडीशी कोथिंबीर। ह्याच्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। त्या वाटणासाठी हवं आहे आपल्याला कच्चं खोबरं, मिरची, आलं, थोडा लसूण आणि कढीपत्ता। सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊया। वाटणासाठी मी आधी खोबरं, ह्या मिरच्या, लसूण, आलं आणि मी थोडा कढीपत्ता आता वाटणात घालणार आहे आणि थोडा फोडणीला। आता आपण हे फिरवून घेऊया। आता आपण कढीला फोडणी घालूया। थोडी मोहरी, थोडीसा कडकड असा आवाज येतो। हे आपण वाटून घेतलेलं वाटण नॉर्मली आपण वाटण परतताना मीठ घालतो, पण कढीमध्ये असं नाही करायचं। जेव्हा कढीचा गॅस बंद करतो आपण तेव्हा मीठ घालायचं। ह्यात मी आता थोडी हळद घालते। आपलं वाटण छान असं परतून झालंय। त्यात आपण ताक घालूया। आता ह्याला मस्त अशी उकळी येऊ देऊया। कढी फुल गॅसवर करायची नाही, कारण का ती उतू जाते। उकळी येण्यासाठी आपण गॅस बारीकच ठेवूया। कढीमध्ये आपण आता थोडं बेसन पिठाचं पाणी घालूया। आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे। एक 5 मिनिट आपण ह्याला असंच उकळू देऊयात, कारण आपण ह्याच्यात थोडं बेसन पीठ घातलं, तर थोडं शिजण्याची गरज आहे म्हणून। आपली कढी 5 मिनिट अशी छान उकळलेली आहे। आता आपण गॅस बंद करू। गॅस बंद केल्यानंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं मीठ घाला आणि थोडीशी कोथिंबीर। तुम्ही कोथिंबीर जेवढी घालाल तेवढी कढी अजून छान लागते। अशी आपली छान अशी कढी तयार झालेली आहे।